माझे घरी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपापणामध्ये मिळो एक खेळू एकाशी घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया आप आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी आप आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी विठला विठला
समचरण सरोजम सांद्र लीलाबुदाभं जगन्निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदेधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि विनायकं गुरुनौमि साखरी नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातो ज्ञानदान परायणं विनायकं गुरु वंदे भवबंध विमुक्तै सोनू पंत तथा कुनियावडीने मामा से बोलती नामी शंकर शंकरा सदा समकरा निसंग जे सन्मती पुण्य श्लोकची वारकरी संप्रदायाचा आध्वर्य खरा शोभतो ऐशा संत मला सदा शुभ करा दांडेकरा वंदितो ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवंच दयामूर्ती नाथ वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती देहो क्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुर्थकम् अहो भाग्य नंद गोप भजो कसा यन्मित्रं परमानंदं पूर्णब्रह्म सनातनं विठला विठला गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ मुलीचे ती पाणी आंगलोनी जग जेठी चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी चला चला मनती पाहू दृष्टीओ ऐशा गोपिका त्या कामातून राहणारी चित्त विवळते देखावया हरी मेष पानियाचे करिता ती घरी 12-16 मिळून परस्परी ओ चिरे चोळिया धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागली श्रीकृष्ण मूर्ती कोणा आठवे कोण कुळयाती झाली सकळ तटस्थ नेत्र पात्रिओ दंत धावनाचा मुखा माझी हात वाद्य वाजवीन ऐके जन्मात करी श्रवण श्री कृष्ण वेणू गीत स्वामी तुकयाचा पूर्ण करी मनोरथ विठ्ठला निवडा भिन्न यातून आप आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गुरुवाची पुस्तकापूर वाद्य कोण निवडा भिन्न यातून आप आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी
घाबरियाच्या मोडा काढ्या धाडा भ्याडा वळतीया आपला मध्ये मिळून एक खेळू एकाशी तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी आपापला मध्ये मिळून एक खेळू एकाशी. प्रस्तुत सेवेकरताने म्हणलेला अभंग ईशमान्य जगमान्य देवमान्य मंगलमय जीवन जगण्याची क्रिया प्राप्त असणारे महान वैष्णव बंद देहनिवासी वैकुंठवासी जगाचे उद्धारक तुमचे आमचे मायबाप वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलीत लाज कोणा या परंपरेमध्ये नितांत सेवा धर्म आचरण करणारे वैराग्याचे सागर साधू सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा चिंतनासाठी काल्याच्या प्रसंगाला गाथेतील अभंग असून महाराजांनी आजच्या अभंगामध्ये एक महत्वाचा अभंग आहे. अभंगामध्ये स्वतःच्या जीवनातला अनुभव प्रकट केला. विठ्ठल विठ्ठल काल्याचा प्रसंग दुपारचं कीर्तन आहेत तेवढे शांत बसा थोडा वेळ. काला नेमका काल्याचा आनंद काय आणि काला कशाला म्हणावं हा प्रश्न निर्माण झाला. लक्षात घ्या नेमकं काला म्हणजे काय काल्याचं स्वरूप काय. तत्वज्ञानानं असा विचार केला काला म्हणजे समारोपाचं कीर्तन काला म्हणजे सांगतेचं कीर्तन सप्ताहाची सांगता म्हणजे काला. काला म्हणजे पूर्णत्वाची कीर्तन काला म्हणजे प्रसादाचं कीर्तन आणि काला म्हणजे सुखाचं प्रतीक. समारोपाचं प्रतीक म्हणजे काला सांगतेचं प्रतीक म्हणजे काला पूर्णत्वाचं प्रतीक म्हणजे काला प्रसादाचं कीर्तन म्हणजे काला आणि सुखाचं प्रतीक म्हणजे काला. विठ्ठल त्या काल्याच्या प्रसंगाला भगवान परमात्मा त्या गोपाळासमोर येत बसलेले आणि कदाचित त्या गोपाळांना उपदेशच कदाचित करत असतील भगवान परमात्मा. अरे बाबा ज्यांना ज्यांना काला घ्यायचा ना त्यांनी त्यांनी माझ व्हा माझे घडी कोण कोण माझं भाव लागेल. तुम्हाला काला घ्यायचा असला तर निवडा भिन्न यातून काल्याचा आनंद त्याच वेळेस मिळत असतो. लक्षात घ्या निवड या शब्दाचा अर्थ विचार तत्वज्ञानानं अशा पद्धतीने केलेला आहे. म्हणून काला हा देण्याचा अधिकार कोणाला आणि काला घेण्याचा अधिकार कोणाला आहे. नेमकं काला देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे. वस्तुस्थिती काला म्हणजेच काय ऐका सप्ताहाचा समारोप सांगता म्हणजे काला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसादाचं कीर्तन म्हणजे काला आहे. लक्षात घ्या. आणि मग त्या ठिकाणी काल्याच्या प्रसंगाला आपण जर विचार केला तर काला म्हणजे संपूर्ण जीवनातलं अस्तित्व काय समर्पण करणं म्हणजे काला आहे. अजून सोप्या भाषेत सांगू सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे काला. अजून पुढे जाऊन सांगतो थोडं वेगळ्या स्वरूपात. काय काला म्हणजे 7 दिवस केलेली सेवा आणि त्या सेवेचा मोबदला म्हणजे काला आहे नाही का. काला म्हणजे अजून सांगू काय काला म्हणजे पगारीचा दिवस. काला म्हणजे काय पगारीचा दिवस. जसा ड्युटी करणारे असतात ना पगारीचा दिवस म्हणजे काला आहे. 7 दिवस मोबदला 7 दिवसात जे चिंतन ऐकलं नाही ते काल्याचा आनंद मिळतो त्या ठिकाणी. आणि म्हणूनच माणसं म्हणतात बाबा 7 दिवस काही सप्ताहाला जाणं झालं नाही आमचं चला निदान काल्याला तरी जाऊ. आणि काल्याचा जर एक शीत माणसाला
जीवनात प्राप्त झाला तर त्याचं जीवन धन्य. विठ्ठल धन्य. ऐका, जीवन हे चैनी करता मिळालं नाही, विशेष सेवन करण्याकरता मिळाले नाही, कर्तव्य निष्ठा प्राप्त करण्याकरता मिळालेले. म्हणून तत्वज्ञानाने जीवनाचे 4 अर्थ सांगितले. धिक जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन. धन्य जीवन या कोटीतले संत आहेत, त्या संतांच्या संगतीमध्ये काल आहे. लक्षात घ्या. आता या काल्याचा अधिकारी कोण आहे? नेमका काला द्यायचा कोणी आणि काला घ्यायचा कोणी? भरपूर वर्णन केले महाराजांनी. विठ्ठल विठ्ठल कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला वाटण्याचा अधिकार कोणाला आहे आणि काला घेण्याचा अधिकार कोणाला आहे? ऐका, काला वाटण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याच्या कंठामध्ये कृष्णमणी त्या ठिकाणी बांधलेला आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी कृष्णच त्या ठिकाणी कंठात बसलेला आहे आणि त्याच सामर्थ्यानं, नामाच्या सामर्थ्यानं अवघा जनी प्रकाश, त्या नामाच्या सामर्थ्यानं कंठामध्ये कृष्णमणी ज्याच्या बांधलेला आहे त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या, इथं काला वाटू या शब्दावर अंडरलाईन करा. काला वाटू एकमेका वाटण्याचा कोणाला अधिकार आहे? ज्याच्या कंठामध्ये कृष्णमणी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि सामर्थ्य त्या ठिकाणी आहे भगवंताच्या नामाचं, म्हणून त्या ठिकाणी काला वाटण्याचा अधिकार आहे. पण काला घेण्याचा अधिकार कोणाचा आहे तेही उत्तरार्धात त्याचं चिंतन केले. वैष्णवनिका संभ्रम, नाही का? वैष्णवाला काला घेण्याचा अधिकार आहे. महाराजाला काला घेण्याचा अधिकार मला नाही सांगायचं, ठीक आहे, पण वैष्णव लिहिले तो कुठला सांगायचं. वैष्णवनिका संभ्रम. आणि पुन्हा कसा वैष्णव? काय नुसता कपड्यानं नाही, अंतर्भूत लक्षण वैष्णवाचे काय विचार. वैष्णव अवघी देवावरी माया. ज्याचं देवावर प्रेम आहे त्याचं नाव वैष्णवी महाराज. आणि त्या वैष्णवाला काला घेण्याचा अधिकार आहे. वैष्णवनिका संभ्रम. काय वैष्णव जो निका आहे त्याला काला घेण्याचा अधिकार या ठिकाणी आहे. म्हणजे परमार्थ हा यावरून सिद्ध असा झाला की वैष्णव म्हणजे काय? 24 कॅरेट. परमार्थ 24 कॅरेट पाहिजे. परमार्थ बेंटेक्स नाही. विचार करा, 24 कॅरेट पाहिजे, स्टँडर्ड क्वालिटी. वैष्णव निका, वैष्णव पाहिजे, पुन्हा निका पाहिजे. निका म्हणजे 24 कॅरेट. तिथं काही चालणार नाही. त्याला काला घेण्याचा अधिकार आहे आणि काला देण्याचा अधिकार आहे. आता मला प्रश्न पडतो की काला देणारा आणि घेणारा हे ठीक आहे महाराज, पण कालाच म्हणजे काय? विचार करा, कालाच कशाला म्हणायचो? काय काला कधी होत असतो? काला हा एका वस्तूचा आहे का 2 वस्तूचा आहे? 2 वस्तूचा, बरोबर आहे. कालवलेली वस्तू म्हणजे काला. एका वस्तूचा काला होईल का? नाही. अजून थोडं चिंतन करतो, ऐका. दुपारची वेळी चिंतनाची नाही, थोडं चालता चालता धावता. भावार्थ वस्तुस्थिती आपण जर विचार केला तर कालवलेली वस्तू म्हणजे काला, हे बरोबर आहे. पण वस्तू ही 2 वस्तू एकत्र येणं म्हणजे काला, बरोबर आहे. आता अजून पुढे जाऊन बोलतो, वस्तू एकत्र येणं म्हणजे काल आहे का वस्तू एकरूप होणं म्हणजे काल आहे? विठरा विठरा वस्तू एकत्र
आहे बरं. वस्तू एक रूप होणं काला आहे. ऐका, ताटामध्ये आमटी वाढली आणि ताटात भाकरी वाढली. आता आमटी भाकरी दोन्ही वाढल्या ताटामध्ये, काला झाला का? नाही. मग काला वस्तू एकत्र आल्या नाहीत का? आल्यात महाराज, लक्षात घ्या. पण एक रूप झाल्यात का? नाही. मग आमटीमध्ये भाकरी मिसळावं लागल आणि भाकरीमध्ये आमटी मिसळावी लागेल. लक्षात घ्या. म्हणजे काय होईल? काला. हो, म्हणजे काला. वस्तू एकत्र येणं म्हणजे काला नाही, वस्तू एक रूप होणं म्हणजे काला आहे. सध्या महाराष्ट्रात ती पद्धत आहे, चिंतन करायचं नाही. मला वस्तुस्थिती सध्या चालू आहे, लक्षात घ्या. एकत्र येणं आहे पण एकरूप होणं नाही, त्याला काला म्हणत नाही. तर दोन ओव्या फार प्रसिद्ध आहेत ज्ञानोबारांच्या. वस्तू एकत्र येण्याला नाही, एक रूपतेला काला, असं सिद्धांतानं वर्णन केलेले. अजून पुढे जाऊन सांगतो. दोन ओव्या फार गोड आहेत, लक्षात घ्या. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरीघ महोदधी का गांग निघाले रिघाले जैसे. बरोबर आहे, किती गोड बोलतात, लक्षात घ्या. ही एक ओवी. आणि दुसरी, जे आपुले भेदे वेण जे जाणी जे माझे एकपण तया नाव शरण मज येणे गा. ही दुसरी ओवी, लक्षात घ्या. हा, तया हम वाचा चित्तांग देवोनिया शरणरी घर महोदधी का गांगरी घाले जैसे. महोदधी म्हणजे समुद्र आणि गांग म्हणजे गंगा. समुद्र आणि गांग म्हणजे गंगा. मला सांगा, नदी वेगळी आणि समुद्र वेगळा. आता नदीचं पाणी वेगळं आणि समुद्राचं पाणी वेगळं, परंतु तीच नदी त्या समुद्राला जर जाऊन मिळाली तर आता नदी ही नदी राहिली का? तुकामने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. वस्तुस्थिती आता गंगा ही गंगा राहिली नाही. काय? गंगा म्हणजे नदी समुद्राला मिळाली महाराज. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता एकत्र आल्या का एकरूप झाल्या? एकरूप झाल्या आणि त्याच एकरूप होणं म्हणजे काल आहे. अजून सांगू, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकमय झाल्या, एकरूप झाल्या आणि एकरूपता म्हणजे काल्याचं प्रतीक, लक्षात घ्या. अजून थोडं सांगतो. ज्ञानोबारांनी दुसरा दृष्टांत दिलेला आहे. घटाचे निकाशे गगनी गगन प्रकाशे. आता नदी ही उपाधी संपली आणि समुद्र ही उपाधी संपली. काय आता नदी ही नदी राहिली का? नाही. समुद्र अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तसं घटाचे निकाशे गगनी गगन प्रवेशे. मला एक सांगा, ज्ञानोबारांनी सांगितलं ती मडक असते ना, मडक, मडक्याचा परिचय आहे का? आणि नसला तरी एक दिवस करावा लागेल. आज जरी नसला ना मडक्याचा परिचय तरी एक दिवस मात्र करावंच लागेल महाराज. ती लागतेच, पण कशाला कशाला लागते हे सांगता येत नाही. आता इथे लागले काय, तिथे लागणारच आहे. त्या मडक्यामध्ये पाणी जर टाकलं आणि आपण जर परसात त्या अंगणात ठेवलं आणि अंगणात ठेवल्यानंतर ते मडक्यातलं पाणी, लक्षात घ्या, आणि त्याच्यामध्ये आकाश दिसतोय. काय? महाकाश. त्या ठिकाणी बाहेरचं आकाश
आणि आतलं आकाश वेगळं का? एकच. मडक्यातलं आकाश आणि बाहेरचं आकाश वेगळं का एकत्र? एकच. मला सांगा, त्या मडक्यावर काठी मारली, आता ते मडकं फुटलं. मला सांगा, आता ते आकाश कुठं गेलं? सत्यात आलं का? नाही म्हणा. काय? त्याच्या स्वरूपाला स्वरूपाशी प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल. वस्तू एकत्र येणं महत्व नाही, वस्तू एक रूप होणं म्हणजे काल आहे. संपलं. ऐका, अजून थोडं जाऊन बोलतो. एक मिठाची बाहुली केली महाराज, मिठाची, आणि समुद्राच्या काठावर नेली आणि त्या मिठाच्या बाहुलीला सांगितलं की समुद्रात किती खोल आहे हे आम्हाला वर येऊन सांग. का सांगायला शिल्लक राहील का? लोहे सारी तारी लोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. सांगायला शिल्लकच राहिली नाही महाराज. अस्तित्व असलेलं संपून झालं म्हणजेच काल आहे. आणि काला करत असताना काय करायला पाहिजे? या काला कधी होत असतो जीवनामध्ये? काला त्याच वेळेस होत असतो की या शरीरातले जे विकार आहेत ना ते समाप्त झाले की मग काला होतो. लक्षात घ्या. या शरीरात काय विकार आहेत महाराज, आहे की नाही? कोणती? काम, क्रोध आणि लोभ. हे माणसाचे 3 शत्रू आहेत. षडविकार तर आहेतच, पण हे काम, क्रोध आणि लोभ हे काय आहेत? शत्रू आहेत महाराज. परमार्थाला प्रतिबंध करणारे, परमार्थ न करू देण्याकरता येते 3 शत्रू आहेत. कसे? काम काय करतो, क्रोध काय करतो आणि लोभ काय करतो? तत्वज्ञानानं असा गोड विचार सांगितलेला आहे. कामेन कर्मनाशः, क्रोधेन ज्ञाननाशनम, लोभेन भक्तिनाशः, तस्मात् त्रयं यतत्यजेत. कामानं कर्माचा नाश आहे, क्रोधानं ज्ञानाचा नाश आहे आणि लोभानं भक्तीचा नाश आहे. म्हणून तस्मात् त्रयं यतत्यजेत. याचा त्याग करा. नाही का? त्याग करा म्हणजे काय? हे देवाला देऊन टाका. काय करा? देवाला देऊन टाका. कारण मोठ्या मोठ्याची फजिती केली या कामानं, क्रोधानं. आता जमदग्नी, परशुराम, नाही का, दुर्वास, कपिल महामुनी हे उदाहरणे. आणि कामानं, क्रोधानं यांची फार मोठी मोठ्या मोठ्यांना संपवले महाराज कामानं. विचार करा. आपण जर त्याचा विचार केला तर, नाही का, धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला याने. यडक बदल केवळ पंचा, मोठ्याची फजिती केली या कामात. कामेन कर्मनाशः, क्रोधेन ज्ञाननाशनम, लोभेन भक्तिनाशः, तस्मात् त्रयं यतत्यजेत. म्हणून काय करायचे? हे देवाला देऊन टाकायचे. देवाला देऊन टाकायचे. आता काम, क्रोध मला सांगा, चांगले का वाईट?
वाईट आहे नाही का. आणि मग देवाला चांगलं द्यावं का वाईट द्यावं, भानगडी चिपकी नाही. कालक्रोध कशी आहेत, चांगले आहेत का वाईट आहेत, नाही का, वाईट आहे बरोबर आहे. मग देवाला चांगलं द्यावं का वाईट द्यावं, अजून थोडं बोलू का, काय माफी मागून बोलतो. महाराजाला फाटके नोटा द्यावं का चांगल्या, प्रतिबंध करणारे हे थे परमार्थात. म्हणून काय करणार, काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आता काही राहिलं का शिल्लक महाराज, अस्तित्व नाही महाराज, देऊन टाकलं देवा. जे प्रतिबंध करणारे होते परमार्थाला ते देवाला देऊन टाकले नाही का. अजून एक अभंग आहे गोड, एक सरे केला नेमो, एक सरे केला बोलण्याची नाही आता देवावीन काही, एक सरे केला नेम दिला देवा सवे काम. म्हणजे देवाला काम देऊन टाकलं. आता प्रतिबंध राहिला का काही हो, नाही म्हणाला नाही का. ती एक गवळण म्हणू लागली की आता हे कोणताच विकार माझ्या ठिकाणी राहिला नाही म्हणा. हरी आहो मंदिरी नाही नाही दुसरे कोणी घरी. विचार देवा कोणी नाही माझ्या घरी, काय आता यायला तुम्हाला काही हरकत नाही देवा, लक्षात घ्या. क्रोध सासरा गेला गावात, बाहेर गेल्या कल्पना जावा. या सगळ्याच गेल्या, कोणीच राहिलं नाही. आता तुम्ही या देवा. हरी आहो माझे मंदिरी नाही ना दुसरे कोणी घरी. आणि मग काम क्रोध जर देहात संपले ना तर मग देहाचं वास्तव्य होत असते, लक्षात घ्या. काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, कामने देह भरी कामने देह भरी
देवाचं वास्तव्य होत असते लक्षात घ्या. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, काम क्रोध केले घर रीते. आता काल आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज. भगवान सांगतात अरे बाबा आता या ठिकाणी अस्तित्व काही शिल्लक न राहणं म्हणजे काय? काल आहे महाराज लक्षात घ्या. हा काला शरणागतीचा आहे. कसा आहे? मग कोणी कोणाला शरण जावं? जीव जीवाला शरण गेला जीवाला आनंद आहे का? हो, जीव संताला किंवा अधिष्ठानाला शरण जाण्यात जीवाचा आनंद आहे. बरोबर आहे का? ठिकाणी कोणी कोणाला शरण जावं? मी नेहमी सांगतोय का, पाण्यातल्या मासोळीनं पाण्याला शरण जाव, गाईच्या वासरानं गाईला शरण जाव, लेकरानं माईला शरण जाव आणि जीवानं संताला शरण जाव. म्हणजे काय? नरवरांनी वर्णन केले एका ठिकाणी, ना तरी सरोवर आतली राणी दुःखिया दुःखी भेटली, का वांज फुली फुलली झाड दैसे. मला सांगा एखादा दुःखी मनुष्य त्याला जर एखादा शरण गेला तर त्याच्याजवळ दुःख समाप्त होणार आहे का? नाही का? मला एक जण प्रश्न विचारला, म्हणजे मला प्रश्न विचारतो म्हणजे विचारा काय, एका बाईला इतकी भूक लागली महाराज ती रस्त्याने चालली आणि रस्त्याने जाता जाता तिला एवढी भूक लागली, व्याकुळ झाली भुकेनं. आणि गेल्यानंतर तिने विचार केला की अरे मला काहीतरी खायला मिळावं, माझा व्याकुळ झालेला आहे हा प्राण, काहीतरी खायला मिळावं. म्हणून तिला दुसरी बाई भेटली. तिने विचारलं म्हणजे बाई तू बरी झाली भेटली, मला फारच भूक लागली, म्हणजे काय करावं, खायला काहीतरी मिळावं म्हणून तुझ्याजवळ तू काहीतरी मला खायला दे. तिनं सांगितलं तुझं नाव काय? म्हणले. ती म्हणजे माझं नाव एकादशी. एकादशी. ती म्हणली तू मागणारी तू कोण आहे? तुझं नाव काय? ती म्हणली शिवरात्री. आता एकादशीच्या घरी शिवरात्रीला खायला मिळेल? तसं जीव जीवाला शरण गेले, जीवाला काय? जीवाचा काला आनंद स्वानंद मिळेल का? नाही मिळणार. अजून एक दृष्टांत सांगतो लक्षात घे. वस्तुस्थिती शरण कोणाला त्याचं दुःख हरण झालं पाहिजे. ते दुःख हरण होण्याची शक्ती सामर्थ्य संतांमध्ये महाराज सामान्य जीवात नाही. जीव जीवाला शरण गेल्यास काला नाही, काल्याचा आनंद त्या ठिकाणी नाही. गुरु महाराज श्रोत्री ब्रह्मनिष्ठ गुरुजी दृष्टांत द्यायचे. वस्तुस्थिती काय झाली, एक जणाचे डोळे बिघडले. काय झालं? डोळे बिघडले. आता डोळे कशाने बिघडले की एका वस्तूच्या त्याला दोन वस्तू दिसू लागल्या. डोळे बिघडण्याचा प्रकार आहेच की, एका वस्तूच्या दोन वस्तू त्याला दिसू लागल्या. आता मग त्याला रोग निवारण करण्याकरता डॉक्टर जे पाहिजे ते अनुभवाचा पाहिजे का डिग्रीचा? अनुभवाचा का डिग्रीचा? नाही. पत्रिकेवर अनुभवाचा डॉक्टर राहतो का डिग्रीचा? अच्छा महाराजांचं काय लिहिलं? परमार्थात डिग्री चालत नाही महाराज, परमार्थात अनुभव लागतो. अनुभवाशिवाय आम्ही भाष्य घटाचा अनुभव हा जीवनातला अनुभव लागतो. इथं शुकाचार्यांकडे राजा परीक्षितीच्या रोगाचं निदान शुकाचार्यांसारखे डॉक्टर लावू लागले. विचार करा. यम प्रवचंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विणे दोस्तम सर्वभूतं दयं मुनिमानतोस्मि. अनुभव जीवनात पाहिजे. अनुभव शून्य परमार्थ नाही. लक्षात घ्या. परमार्थात बाकीचं काहीच लागत नाही, फक्त अनुभव पाहिजे. हो, वस्तुस्थिती आपण जर तिथं कार्याचा आनंद मिळतो. आणि मग त्याचे डोळे दुखायले, डोळे बिघडले, ते डॉक्टरकडे गेला आणि नेत्रालयात गेला. एका नांदेड डोळ्याच्या दवाखान्यात गेला. म्हणजे डॉक्टर माझे डोळे बिघडले, मला योग्य औषधी द्या. डॉक्टरने सांगितलं काही हरकत नाही देतो म्हणजे, परंतु एक काम करा की बसा म्हणजे. ठीक आहे म्हणजे काय झालं तुम्हाला? म्हणजे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसू लागल्या. एका वस्तूच्या, आता कीर्तनकार महाराज एक का दोन, त्याला दोन दिसायचे. महाराज मृदंग वाजवणारे महाराज दोन का चार, दोनचे चार दिसायले महाराज. महाराज एकाचे दोन दिसायले.
चला म्हणजे रोग निवारण करा. ती म्हणजे काय हरकत नाही, तुम्हाला औषधी देतो म्हणले मी आता बाबा, परंतु मला एक शंका येईल तुमच्या बाबतीत. म्हणजे काय शंका येईल की तुम्ही डोळे तपासण्या करता फक्त एकट्यानंच यायला पाहिजे होतं, तुम्ही 10 जण कसे आले? कळलं का? याला एकाचे 2 दिसू लागले, डॉक्टरला एकाचे, त्याच्याकडे जाईल का याचा रोग? नाही जाणार. जीव जीवाला शरणागती केली तर त्या ठिकाणी कार्याचं अस्तित्व नाही. जीवानं संताला शरण जाण्यात कार्याचं अस्तित्व आहे. विठ्ठल भगवान त्या गोपाळ समवेत बसले आणि बसल्यानंतर भगवंताने त्या गोपाळांना विचारलं का रे बाबा, तुम्ही माझ्या समोर बसले, कशाच्या अपेक्षेनं? काही काढा पाहिजे तुम्हाला? आणि ज्याला ज्याला काला घ्यायचा ना त्याला अगोदर तू माझं व्हावं लागल. काय करावं लागल? माझं व्हावं लागल. म्हणजे कसं व्हावं लागल? माझ्या घरी सांगितलं ज्याला काढा पाहिजे त्यांनी काय करा? माझं व्हावं लागेल. महाराज माझे घडी कोण कोण निवडा भिन्न यातून माझं व्हावं लागेल. लक्षात घ्या. आणि माझं होण्याचा अधिकार कोणाला? फक्त भगवंतालाची. कशामुळं? कारण भगवंताच्या जवळ आधी भौतिक सुख, आधी दैविक सुख आणि आध्यात्मिक सुखाचाच भाग फक्त आहे. तो भगवंता जवळच आहे, इतराजवळ नाही. म्हणून इतराला माझं म्हणायचा अधिकार नाही. आणि माझं म्हणायचा अधिकार फक्त कोणाला आहे? भगवान परमात्मालाच. माझे गडे ठीक आहे, काही हरकत नाही महाराज. माझं म्हणायचा अधिकार भगवान परमात्मालाच आहे. आधी भौतिक, आधी दैविक, आधी आध्यात्मिक तिन्ही भाग भगवान परमात्माकडे असल्यामुळे माझं म्हणण्याचा अधिकार त्या ठिकाणी भगवान परमात्माचाच त्या ठिकाणी आहे, इतरांचा नाही. कारण निर्गुणामध्ये माझं म्हणता येत नाही. निर्गुण तत्वामध्ये माझं म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? कारण निर्गुण तत्व म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्माला कुठला संग नाही. ब्रह्म कसं आहे? असंग आहे. तिथं माझं म्हणायचा अधिकारच नाही. चला पुढे. अजून जीव हा ईश्वर होणार नाही म्हणून जीवाला त्या ठिकाणी माझा म्हणायचा अधिकार नाही. कारण ईश्वर हा मायेच्या उपाधीनं ईश्वर संज्ञा मिळाली. लक्षात घ्या. आणि जीवाचं तो स्वरूप कसं आहे? आनंद रूप आहे. मग आनंद रूप जीवाचं स्वरूप असताना
जीवाला जीव ही उपाधी का लागली, का लागली? तर त्याचं जीवदशा का प्राप्त झाली तर त्याचं कारण आहे. विठ्ठल मूळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अंशाला अविद्या नावाची उपाधी लागली म्हणून जीव संज्ञा तयार झाली, आणि माया ही उपाधी लागली म्हणून ईश्वर संज्ञा तयार झाली. बस मार्मिक प्रमाण म्हणून आपण आता वेळ कमी. वस्तुस्थिती मला एक म्हणायचे की मूळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अंशाला अविद्या नावाची उपाधी लागली म्हणून जीव संज्ञा तयार झाली. नाही तर जीवाचं स्वरूप कसं आहे? आनंद रूपचे महाराज. पण उपाधीत गुंतल्यामुळं कसं झालं? आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षय व्याधी. किती गोड लिहितात महाराज, विचार करा नाही का? आत्म्याला टीबी झाली म्हणजे टीबी झालेला कसा असतो? जिवंत राहतो, मरतो. लागली होती क्षय व्याधी. आत्मा निर्विकार आहे, तसा जीव ब्रह्मरूपचे. मग जीवाला जीवदशा का निर्माण झाली तर एक मूळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अंशाला अविद्या नावाची उपाधी लागलेली. फरगोड प्रमाण दिलेले लक्षात. कल्पना तेने झाला जीव, कल्पना तेने झाला जीव. कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव भोरी जेते. कल्पना अविद्या याचा थोडा आवाज द्या बा. शेळीच्या पाण्याचा आवाज, शेळीच्या मुलाच्या थोडा शेळीला वडवा आवाज तिकडं. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव भोरी जेते. जीवाचं स्वरूप हे आनंद रूपचे महाराज. परंतु आनंद रूप असताना कल्पनेची उपाधी लागली म्हणून अविद्येची उपाधी लागली म्हणून जीव संज्ञा तयार झाली. आणि मग त्या ठिकाणी काय अस्तित्व? विचार करा. आपण जर त्याचा विचार केला तर जीवदशा त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि मग तिथं कसा काल आला? माझं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. ब्रह्मरूप असताना जीवाचं स्वरूप आहे, परंतु ब्रह्मरूप असताना देखील उपाधीमुळे माझं म्हणण्याचा अधिकार राहिला नाही. चला, का निर्माण झाला तर त्याची कारण 3 आहेत. धावता 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 सांगतो, लक्षात घ्या. त्याचे कारण 3 आहेत महाराज. हो, जो सतत कल्पनेमध्ये वावरला त्याला सामान्य जीव म्हणा 1. जो अखंड कामनेमध्ये अडकला त्याला सामान्य जीव म्हणा 2. आणि मूळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अंशाला अविद्या नावाची उपाधी लागली म्हणून जीव संज्ञा तयार झाली, त्याला सामान्य जीव म्हणा 3. आता मला सांगा, एखाद्या जीवाला जे दुःख निर्माण झालं ते वस्तूमुळे झालं का वस्तूमुळे होणाऱ्या निर्माण होणाऱ्या कल्पनेमुळे झालं? ऐका, थोडं चिंतन पहा कशा पद्धतीचं आहे. काय मी नेहमी एक दृष्टांत सांगित असतो. 4 व्हीलर गाड्या बघितल्या ना आपण सर्वांनीच. काय 4 व्हीलर गाड्या? आता नांदेडला शोरूम मध्ये जर तुम्ही गेला आणि अनेक 4 व्हीलर गाड्या तुम्ही बघितल्या नाही का मला? 4 व्हीलर गाडी पाहिली तू आणि बघितल्या त्या शोरूम मध्ये. बघितल्यानंतर अनेक गाड्या तुला गाडी घ्यायची
आता तू तुझ्या शोरूम मध्ये गेलास, आता गाड्या अनेक पाहिल्यानंतर तुला आनंद वाटला का दुःख? काय वाटलं? आनंद वाटला बरं. लक्षात घ्या, त्यातली एक गाडी तुला आवडली, एक गाडी तुला आवडली. दुकानदाराला तो सांगितलं, ओ दुकानदार, मला या नंबरची गाडी आवडली, हिची किंमत सांगा. ऐका, दुकानदाराने सांगितलं 10 लाख रुपये. 10 लाख रुपये हो. तू गाडी घेण्याकरता तुझ्या खिशात पैसे काढण्याकरता हात घातला, कल्पना. आणि मग पैसे काढण्याकरता हात घातल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त 8 लाख रुपये निघाले. किती? 8 लाख. गाडीला किती लागत होते? 10 लाख. आता गाडी घेता आली का? नाही. गाडी घेता आली नाही. आता आनंद झाला का दुःख? मग गाडी रूपी वस्तू वाईट आहे का गाडी घेणारी निर्माण होणारी कल्पना वाईट आहे? विठरा विठरा मला सांगा, कल्पना वाईट आहे आणि त्या कल्पनेत सतत वावरलेला जीव आहे, म्हणून माझं मरायचा अधिकार संपला. चला अजून पुढे जाऊन सांगतो. काय झालं की सतत कामनेमध्ये अडकलेला आहे, म्हणून त्याला जीव म्हणा. कामना शब्दाचा अर्थ इच्छा. व्यवहारात आपण काय करतो? इच्छा. येजन म्हणला, हे बाबा बरं झालं तू निवडून आलास, तुझी कामना पूर्ण, म्हणजे इच्छा पूर्ण झाली. पण तत्वज्ञानानं कामना या शब्दाचा विलक्षण अर्थ केलेला आहे. या ठिकाणी कसा केलेला आहे का? हो, त्याचा जर आपण संधी विग्रह केला कामना या शब्दाचा, तर काय होईल? क अधिक आम अधिक ना बरोबर कामना. आहे का? इथला क शब्द काय सांगतो, आम शब्द काय सांगतो आणि ना शब्द काय सांगतो, त्याचा फार चिंतन गोड आहे. वस्तुस्थिती क शब्दाबद्दल विचार आला सुख, आम शब्दाबद्दल विचार आला कच्च आणि ना शब्द बद्दल विचार आला अभिलाषा. ऐका, आता 3 शब्द कसे झाले? सुख, कच्च आणि अभिलाषा. नाही का? वरचे 3 शब्द पहा, का म ना. नाही का? आता ज्ञानोबाच्या भाषेत जर बोलायचं ठरवलं तर जिथं कच्च्या सुखाची अभिलाषा निर्माण होते त्याला कामना असं म्हणा, आणि ज्ञानोबा त्यालाच विषय सुख म्हणले. विठ्ठल म्हणे विषय भोगी जे सुख, हे साध्यंतची जाण दुःख. परी काय मूर्ख न सेविता नसरी. विषय म्हणते बद्धंती ती विषय. हा त्याला बरोबर आहे. कामना या शब्दाला विषय सुख म्हणते. लक्षात घ्या. आणि मग त्या विषयात अडकलेला जीव, कामनेत अडकलेला जीव, म्हणून त्याला जीवदशा प्राप्त झाली आणि अविद्येची उपाधी लागली. अविद्या या शब्दाचा अर्थ अज्ञान. अविद्या म्हणजे माया, अविद्या म्हणजे एक अर्थीवाचक शब्द आहेत. लक्षात घ्या. अविद्या अज्ञान. अज्ञान वस्तूचं अपूर्ण ज्ञान, त्याला काय म्हणायचं? अज्ञान. आणि मग अशा याच्यामध्ये माझं म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे महाराज? माझे गडी कोण कोण म्हणून कोण कोण रे बाबा? माझी गडी आहे का? कोणी नाही. पामर गडी होऊ शकत नाही, कारण पामर हा विषयासक्त आहे, म्हणून देवाचा गडी होऊ शकत नाही. विषणवंत्यावर धनदी ती विषयासक्त आहे. अनाधिकृत विषयाचे संस्कारित असताना हा जीव विषयासक्त बनला, प्रपंचाचा अधिकारी. लक्षात घ्या. देवाचा गडी नाही, प्रपंचाचा गडी महाराज. कोणाचा? प्रपंचाचा गडी, देवाचा गडी नाही. चला, विषय देवाचा गडी होऊ शकत नाही का?
कारण स्वर्गाधिक भोगाची इच्छा आहे विषयाकडे, म्हणून देवाचा गडी होऊ शकत नाही. मुमुक्षु देवाचा गडी होऊ शकत नाही का? कारण त्याच्याकडे दुःख निवृत्तीची इच्छा आहे. हे जे दुःख झालेलं आहे ना, हे समाप्त कधी होईल ही इच्छा आहे, परंतु ही गडी देवाचा होऊ शकत नाही. आणि मुक्त तर पहिलाच मुक्त आहे. देवाचा गडी कोण काय? तर भक्तच देवाचा गडी आहे. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना तो भक्त, तो वल्लभ मी कांतू, तोची योगी आणि भक्तो. लक्षात घ्या. किंवा वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभा, हे समस्त श्री वासुदेव. वस्तुस्थिती लक्षात घ्या. म्हणून देवाचा गडी फक्त भक्तचे महाराज. आणि मग एक दिवस देवानं सांगितलं कृष्णाला, यमुना तटी मांडला खेळ. ते खेळ मांडला यमुनेच्या काठावर. आणि खेळ मांडल्यानंतर आता खेळ खेळण्याकरता पंचेंद्रियाचा अधिष्ठान लागते महाराज. खेळ काही सामान्य जीवाला खेळता येत नाही. अजून सांगू का थोडं? खेळ खेळण्याकरता शहाणा लागतो. खेळ्या माझे हन्या शहाणा, पडे काम व्यसनी, पंचेंद्रियाचा अधिष्ठान लागतं खेळ खेळण्यासाठी सुद्धा. खेळ खेळताय तो कसा नाही मला विचार करा. कारण खेळ म्हणजे काय? तत्वज्ञानाने असा विचार केला, खेळ या शब्दाचा खेळ म्हणजे काय? व्यवहार. आणि व्यवहार म्हणलं की द्वैत आलं, आणि द्वैत आलं की बाधक झालं. विचार करा. म्हणून खेळ खेळता डाईन सापडे, तो एक खेळिया शहाणारी. बराच खेळ खेळण्याकरता वस्तुस्थिती खेळ खेळण्याकरता पंचेंद्रियाचा अधिष्ठान लागतं. म्हणून तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. त्या ठिकाणी खेळ खेळत स्वामी दादा महाराज खेळाला अधिष्ठान लागतं. त्या ठिकाणी भगवान परमात्माने आता खेळ बनल्यानंतर दोन त्या ठिकाणी पार्ट्या आल्या केल्या. एक भगवान श्रीकृष्णाची आणि एक बलराम दादाची. मग बलराम दादांनी सांगितलं, बाबा याला खेळ खेळायचा ना, आणि त्याला माझ्याकडून कोण व्हायचं? माझे गडी कोण कोण? चला निवडा भिन्न यातून. निवड या शब्दाचा अर्थ विचार. निवड या शब्दाचा अर्थ तुकोबारांनी काय केला? विचार. विचारातून त्या ठिकाणी निवडा भिन्न यातून. माझे गडी कोण कोण? कोण कोण माझं होणार आहे? निवडा भिन्न यातून. आणि विचार कुठे महाराज? ज्ञानोबाराच्या हरिपाठात आहे. त्रिगुणासार निर्गुण त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. मला सांगा, त्रिगुण म्हणजे जग. जग कसे असावे? निर्गुण हे सार. आणि परमात्म तत्व कसे? सारे महाराज.
आणि मग सारासार विचार हरिपाठ, हरिपाठात तो विचार आहे, सारासार विचार हरिपाठ. आता हरिपाठ फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. पण माणसं हरिपाठाला काहीच समजत नाही. ज्याला काहीच येत नाही ना त्याला म्हणते कर हरिपाठ. काहीच येत नाही त्याला काय म्हणते कर हरिपाठ. तुम्हाला सांगू का, कीर्तनकाराची जी मर्यादा आहे, कीर्तनाकाराचं जे महत्व आहे ना, ते चोपदाराचं महत्व आहे. परमार्थात जेवढा मौल्यवान कीर्तनकार आहे तेवढे चोपदार महत्वाचे आहेत. ऐका, तेवढेच मृदंग वाजवणारे महत्वाचे, तेवढे टाळ वाजवणारे महत्वाचे, तेवढेच गायन करणारे महत्वाचे. कारण हे अधिकार संपन्न महाराज. विचार करा, गुरुवर्य महाराज म्हणायचे टाळ कोणी वाजवायचा? काय ज्याला अहंकार घालवायचा त्याने टाळ वाजवायचा. अहंकार याचा घालवायचा ना त्याने टाळ वाजवायचा महाराज. आणि मग आता या निर्जीव वस्तूमधून सजीव वस्तू त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. किती सुंदर गायन, किती सुंदर बोलणं, किती या मृदंगामधून किती व्यवस्थित बोल निघतात महाराज. विठ्ठल विठ्ठल नाही का. निर्जीव वस्तू सुद्धा बोलती आणि आपली सजीव भांडण करती. नाही 50 अक्षरी करीशी बरोबरी. चला वस्तुस्थिती सार विचार. मग गायन करणारा त्या ठिकाणी तितकंच महत्व आहे. काय तुका प्रेमी नाचे गाय गाणियात विरोणी जाय. मला विचार त्या ठिकाणी करा. मग निवड या शब्दाचा अर्थ महाराजांनी काय केला? विचार. का मग जीवनामध्ये काही गोष्टीचा विचार सतत करा, काही गोष्टीचा विचारच करू नका, आणि काही गोष्टीचा विचार थोडा करा. का ज्याच्यापासून आपल्याला काही फायदा नाही त्याचा विचार करूच नका. कारण विचाराशिवाय समाधान नाही. विवेका वाचून नपवेचे समाधान. विचारांची समाधान आहे. आणि विचारच जर नसला आपल्याजवळ तर समाधान नाही. अगोदर कलियुगात माणसाच्या मनामध्ये चांगला विचार येतच नाही. पण शास्त्र असं सांगतं की चांगला विचार येतात त्याची कृती करा. काय करा? त्याची कृती करा. चांगला विचार येतात त्याची कृती करा. कारण विचार नाही महाराज. म्हणून वस्तुस्थिती विवेक विचार. आज समाज जे बनला ते सुशिक्षित झालेला आहे समाज संपूर्ण. तो कपड्याने का विचाराने? आमचे कपडे सुंदर आहेत का विचार? कपडे तर अरे बापरे, विचार गढूळ पाण्यासारखे. असे गढूळ पाण्यासारखे. 5-6 पोरं शिकलेली समुद्राच्या काठावर गेली. समुद्राच्या काठावर गेले 5-6 मुलं सुशिक्षित असणारे. आणि गेल्यानंतर समुद्राच्या काठावर की समुद्र उसळ्या मारू लागला. असा डोक्या एवढे समुद्राचा लाटा उसळ्या मारू लागल्या. एक जणांना विचारलं, आला मनात विचार. हो बाबा, अरे बाळा काय मला एवढा सुंदर समुद्र दिसतो, इतक्या उसळ्या मारायच्या त्या समुद्रात, आणि लाटा इतक्या उसळ्या डोक्यापर्यंत मारायल्यात. अशा समुद्राला जर आग लागली तर? आला विचार. दुसरा म्हणला काय होईल? अरे म्हणला या समुद्रातल्या मासोळ्या कुठे जातील? तिसरा म्हणला त्या समुद्राच्या काठावर एक झाड होतं, म्हणले या झाडावर जातील. चौथा म्हणला त्या झाडावर जायला त्या का बशी आहेत का? लोकचे बरं का, मनाचं सांगितलं तुम्ही काही मांडवं. याचा श्लोक आहे का म्हशी आहेत का त्या झाडावर जायला? पाचवा म्हणला म्हशी कुठे झाडावर जातात का? सहावा म्हणला मग म्हशी जर झाडावर जात नाहीत तर मग समुद्राला आग कुठं लागती का? आता एवढा 11:15 पर्यंत विचार केला, याच्यापासून फायदा काही झाला का? झाला का? म्हणून तो कुमार म्हणजे काय विचार करिता वाया जाय वेळ.
विचार करता वाया जाय वेळ, लतिके ते मूळ फजितीचे. फजिती विचार करून लक्षात घ्या. मग विचार करायचा नाही का? करायचा. मग विचार कोणाकडे? मला सांगा ना, मला विचार कोणाकडे? मग विचार कोणाकडे नाही? दोन्हीचे प्रमाण ज्ञानोबरायाने दिले. आगा वाता का वाढलिया, साजूक का सडलिया, विवेकू कावळिया नाही जैसा. ज्ञानोबराय म्हणजे कावळ्याजवळ विचार नाही. कोणाजवळ नाही? कावळ्याजवळ. आणि आता जे विचार करत नाही ते कोण झाले? तुम्ही रिकामी जागा बघा. नाही बरं काय कोण झाले मला सांगा. मग विचार कोणाकडे सांगा ना आम्हाला. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. म्हणून संताजवळ विचारे आणि त्या विचारात काल आहे. चला अजून सांगू. 4 गोष्टीचा विचार करा. पहिला संगतीचा विचार करा, दुसरा संततीचा विचार करा, चौथा तिसरा संपत्तीचा विचार करा. काय हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण संगतीत जर चांगली नसली तर उपयोग होणार नाही. अनमोल किमतीचं जीवन मिळालेलं आहे. म्हणून विचार निवडा भिन्न यातून काही हरकत नाही. यातून विचार पूर्वक असे निवडा आणि ज्याच्या ठिकाणी विचार निर्माण झाला त्यालाच माझं होण्याचा अधिकार आहे. माझे घडी कोण कोण निवडा भिन्न यातून. विचारानं निवडा, काही हरकत नाही. मला निवडले आम्ही, ठीक आहे. मग आता काय करायचं? खेळायचं. पण ते कसं खेळायचं? आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी. हो, गडी झाल्यानंतर कसं खेळायचं मला? आपणामध्ये मिळू, एकमेकांमध्ये कुठल्याच प्रकारचा द्वेष करायला नको. का आपल्यापेक्षा एखादा जर गुणानं जास्त असला तर त्याचा तिरस्कार करू नका. काय त्याच्यावरची मैत्री करा. आपल्यापेक्षा गुणानं जर एखादा कमी असेल तर त्याच्याशी स्पर्धा करू नका. काय त्याच्यावर प्रेम करा. लक्षात घ्या. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी. एक खेळू एकाशी. आपण खेळ खेळू पण आपणामध्ये मिळू. मी नेहमी सांगतो ऐका, एखाद्यानं आपल्या रस्त्यात काटे जर अंथरले असतील तर त्याच्या रस्त्यामध्ये तुम्ही गुलाबाचे फुलं अंथरा. परमार्थ हाय महाराज, विचार करा. संदेश परमार्थाचा हाय. काय कुणाचाही द्वेष करू नका. त्या ठिकाणी कुणाचाही तिरस्कार करू नका. आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी. काही हरकत नाही. पण भगवंतांनी सांगितलं की
सौगड्यांनी सांगितलं म्हणजे कृष्णा अरे आम्ही तुझ्याकडून झालो बरोबर आहे आणि बलिराम दादाकडूनही काही गेलेले आहे, परंतु आता दोन्हीकडे नसलेले त्यांचं काय? ते तर सगळे कसे झाले? घाबरून गेलेले आहेत महाराज. घाबरियाच्या मोडा काढ्या, घाबरियाच्या मोडा काढ्या, धाडा भ्याडा वळतिया. ते घाबरले. कशाला घाबरले महाराज? कशाला घाबरले? खेळ खेळण्याकरता घाबरले. कशाचा? जन्म मरणाचा. प्रपंच करता येत नाही म्हणून घाबरले, आणि परमार्थही जमत नाही म्हणून घाबरले. दोन्ही ठिकाणी घाबरलेत महाराज. प्रपंच करता येईन म्हणून घाबरले आणि परमार्थही जमन म्हणून घाबरले. लक्षात घ्या, जन्म मरणाचा धाक सतत असल्यामुळं ते कसे झाले? घाबरून गेले. आणि घाबरून गेल्याचं जाण्याचं कारण काय? फक्त संगती. घाबरियाच्या मोडा काढ्या म्हणजे संगती करू नका. कशामुळं? कारण घाबरणं आलंय महाराज. घाबरलेला काही चांगला असतो का? मला वाटतं एखाद्या घाबरलेला यद्गत्वान निवर्तन्ते तद्धावं परम. ही अवस्था प्राप्त होईल काही सांगता येत नाही. म्हणून घाबरियाच्या मोडाकडे. प्रपंच जमला नाही पण जन्म मरणाचा धाक. आता मला सांगा, जन्म मरण चुकविण्याकरता माणसानं जन्म मरणाला विसरत जावं का जन्म मरणाला भीत जावं? जन्म मरणाची माणसाला भीती वाटावी का जन्म मरणाला विसरत जाऊ नये? कसं विसरत जाऊ नये का भीत जा? विश्वातल्या गोष्टी विसरल्या तरी चालेल, पण दोन गोष्टीला विसरू नका. ऐका, दो बातन को मत भूल, सो चाहे सो कल्याण. स्वतःच जर कल्याण करून घ्यायचं असलं तर दोन गोष्टी विसरू नका. पहले निज मौत को तुझे श्री भगवान. एक मरणाला विसरू नका आणि एक देवाला विसरू नका. झालं त्याचं काम. सांगा, आता आपल्याला मरायचं का? करायचं का नाही आपल्याला? मरायचं. मरणाची आपल्याला भीती वाटावं का विसरूच जाऊ नये? विसरत जाऊ नये. बरं, मरायचं हे वाटतंय का मला सांगा? आणि मरायचं जर हे वाटलं असतं तर गुलाबजामुन खाल्ले असते का? आता मला वाटतंय आता हे झालं कीच आहे ना? नाही कीर्तन झालं आहे ना? व्यवस्था नाही? शिवरात्रच्या आवडलं असतं का? नाही. व्याकुळता पाहिजे जीवाच्या ठिकाणी. किती व्याकुळता पाहिजे? ऐका, श्रोत्री गुरुवरिष्ठ गुरुराम गुरुवरे महाराज म्हणायची, ऐका, परमार्थाला साधकाची व्याकुळता किती पाहिजे? किती पाहिजे? एखाद्या माऊलीला नवसा सायासानं अनेक दिवसानं एखादा मुलगा व्हावा आणि त्या मुलाला आईनं पाळण्यात टाकावं. ऐका, पाळण्यात टाकल्यानंतर आई घरकामात रंगून जावी आणि एवढ्यामध्ये त्या घराला आग लागावी आणि ती संपूर्ण आग त्या लेकराच्या पाळण्यापर्यंत यावी आणि आईनं ते डोळ्यानं चित्रीकरण पाहावं. आकंत करणारी आई म्हणली, बाळा, ज्या आईच्या हृदयामध्ये मुलाला जळत्या घरातून आकर्षित करण्याकरता जी अंतःकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली, तीच व्याकुळता परमार्थ करत असताना साधकाची असायला पाहिजे. एक उदाहरण ऐका. गुरुजी म्हणायचे की एखादी सुंदर मुलगी आहे आणि त्या मुलीला पाहायला पाहुणे यावेत. सुंदर मुलगी सुंदर आहे आणि मुलीला पाहायला पाहुणे यावेत, परंतु त्या मुलीच्या सुंदर मुलगी आहे आणि त्या मुलीच्या नाकावर पांढऱ्या कोणाचा एक मोठा ठिपका आहे. ठिपका आहे.
जशी पाहुणे पाहायला आल्यानंतर त्या मुलीला पांढऱ्या पोळाच्या नाकावरच्या ठिपक्याची लाज वाटते, तशी साधकाला परमार्थ करत असताना जन्म मरण चुकविण्याची लाज वाटली पाहिजे. कृपा करीन नारायण. व्याकुळता पाहिजे महाराज, देवाला पाहण्याची व्याकुळता पाहिजे. तुकोबाई म्हणतात प्राण रिगो पाये कुडिये सांडोनी प्रेमोख नयनी न देखता देवा. तुम्ही जर दिसला नाही तर माझा प्राण जाईल की काय सांगता येत नाही. ही व्याकुळता असावी. पण प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थात राहून प्रपंच सांगा. माणसानं प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थात राहून प्रपंच करावा? कसं प्रपंचात राहून परमार्थ करावा, परमार्थात राहून प्रपंच. काही काही माणसं मला परमार्थात प्रपंचात राहतात, शुद्ध पारमार्थिक असतात. विचार करा. आणि काही काही माणसं परमार्थात दिसतात. बोलू का नको? कशाला बोलू आता? कठीण काम आहे. अजून सांगू का? मग प्रपंचासाठी परमार्थ आहे का परमार्थासाठी प्रपंच आहे? अजून बोलू का? थोडं माफी मागून बोलतो आहे का? पाकिटासाठी कीर्तन आहे का कीर्तनासाठी पाकिट आहे? गावरियाच्या मोडा काड्या धाडा ध्याडा वळती उभा आहे म्हणले बाबा. घाबरणारे ते जन्म मरण चुकवणारे नाही, लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात काल्याचा आनंद मिळणार नाही. मग महाराज मग कसं वागावं आम्ही सांगा ना आम्हाला. कारण आम्हाला तर काल्याचा आनंद घ्यायचा, मग आम्हाला त्याचा प्रतिकार करण्याकरता